कोळंबीला मसाल्यांमध्ये छान मुरवून सुगंधित तांदळासोबत दम देऊन तयार केलेली ही बिर्याणी प्रत्येक घासाला अप्रतिम चव देते। विशेषतः सी फूड प्रेमींसाठी ही कोकणी स्टाईल कोळंबी बिर्याणी नक्कीच करून पाहण्यासारखी आहे। 1.5 किलोच्या प्रमाणात अगदी सोप्या पद्धतीने कोकणी स्टाईल खमंग मसालेदार आणि झणझणीत कोळंबी बिर्याणी कशी करायची ते बघूयात। तर करायचं काय, मी इथे लांब दाण्याचा प्रीमियम बासमती तांदूळ घेतलेला आहे। अर्धा किलोचे एक माप आणखीन वर अर्धा माप घेतलेला आहे, म्हणजे टोटल 750 ग्रॅम घेतलेला आहे। तुम्ही हा 1 किलो सुद्धा घेऊ शकता। शक्य असेल तर जुना बासमती तांदूळ वापरा, कारण तो शिजल्यावर त्याचे दाणे हे लांब होतात आणि चिकटपणा कमी राहतो म्हणून। टिप नंबर 1, बिर्याणी मोकळी आणि फडफडीत करण्यासाठी तांदूळ हा 2 ते 3 वेळा हलक्या हाताने धुवायचा, म्हणजे यातला जास्तीचा स्टार्च हा निघून जातो। टिप नंबर 2, तांदूळ हा 30 ते 40 मिनिटेच पाण्यामध्ये भिजत ठेवायचा। तांदूळ भिजवल्यामुळे प्रत्येक दाणे हे समान शिजतात आणि तुटण्याचे प्रमाण हे कमी होते। टिप नंबर 3, तांदूळ गाळल्यानंतर लगेच ढवळायचे नाही। दाणे गरम असताना चमच्याने जास्त हलवल्यास ते तुटतात। तांदूळ शिजल्यावरती मोठ्या परातीत किंवा चाळणीमध्ये निथळत ठेवायचे। टिप नंबर 4, तांदूळ हा 70 ते 80% शिजवायचा। दाना बाहेरून शिजलेला पण आतून किंचित कडक असताना गाळून घ्यायचा। इथे जे बासमती तांदूळ आहेत ते मी स्वच्छ 3दा धुवून घेतलेले आहेत आणि 30 मिनिटांसाठी याला पातेल्यातच भिजत ठेवलेले आहे। आता इथे मी मोठी कोळंबी ही अर्धा किलो घेतलेली आहे। याचा मधला धागा काढून हिला मिठाने चोळून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता या कोळंबीच्या मॅरिनेशनसाठी मसाला काय लागणार आहे ते बघूयात। सगळ्यात आधी मी इथे 2 मोठे कांदे हे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत, बरिस्ता फ्राय करण्यासाठी। ज्यांना ही प्रोसेस माहीत नाही त्यांच्यासाठी आहे। कढईमध्ये थोडं तेल तापवून हा कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचा। इथे 5 ते 7 मिनिटांनी बघू शकता कांद्याचा कलर एवढाच फ्राय करून घ्यायचा बरं का, आणि एका प्लेटमध्ये वेगळा काढून ठेवायचा। आता हा बघू शकता थोडा पांढराही दिसतोय मधून मधून। या स्टेजला हा काढला की याची कुकिंग प्रोसेस चालू असते, म्हणून हा आधीच काढायचा। थोड्या वेळाने तळलेल्या कांद्याचा कलर बघू शकता ऑटोमॅटिकली चेंज होतो, कारण त्याची कुकिंग प्रोसेस ही होत असते। आता हे साईडला ठेवून द्यायचे। आता खडा मसाल्यांमध्ये मी इथे घेतलेले आहेत 10 काळी मिरी, 10 लवंगा, 5 हिरव्या विलायच्या, 2 मोठे दालचिनीचे तुकडे, 1 चक्रीफूल आणि 5 मोठ्या विलायच्या। हे कोळंबी मॅरिनेशन करण्यासाठी आणि तांदळात किंवा भातामध्ये घालण्यासाठी दोन्ही जागी आपल्याला वापरायचे आहेत। त्याचबरोबर 2 ते 3 तमालपत्र घेतलेले आहेत। तसेच मसाला वाटण्यासाठी घेतलेली आहे 1 अख्खी गड्डी लसूण पाकळ्या या सोलून घेतलेल्या आहेत। त्यासोबत 2 इंच आलं, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, 1 तुकडा ओलं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे। तसेच धुतलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची मुठभर पानं घेतलेली आहेत। साहित्यांची सगळी लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे, तेवढे चेक करा। आता लहान मिक्सरचं भांडं घेऊन यामध्ये आधी ओलं खोबरं, आलं, लसूण आणि 1 चक्रीफूल, 2 मोठ्या विलायच्या, 3 हिरव्या विलायच्या आणि थोडं पाणी घालून एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। इथे मी पाण्यातली कोळंबी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेली आहे आणि यात ही वाटलेली सगळी पेस्ट ॲड करून घेतलेली आहे। आता सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना घालायचा आणि त्याची ही पाणी न घालता एक पेस्ट तयार करून घ्यायची। हे वेगवेगळे का वाटले तर खोबरे आणि इतर मसाले हे नीट वाटले गेले नसते म्हणून। आता ही सुद्धा पेस्ट कोळंबीवर घालून घ्यायची। ड्राय फ्रूट्समध्ये मी इथे काजूचे मधून 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यासोबत 20 मनुके घेतलेले आहेत। यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे देखील या कोळंबीच्या मिश्रणात घालून घ्यायचे। मग 2 मोठे चमचे कसुरी मेथी, अर्धा चमचा हळद, गरम मसाला 2 चमचे, काश्मीरी रेड चिली पावडर 1 चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि साधी लाल मिरची पावडर 2 ते 3 चमचे घालायची। बरं, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार कोळंबीपुरतंच मीठ घालायचं, कारण भातामध्ये सुद्धा मीठ घालणार आहोत म्हणून। मग 1 चमचा साजूक तूप, थोडा फ्राय केलेला बरिस्ता घालून हे सगळं मिक्स करायचं आणि किमान अर्धा तास तरी हे मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं। कोळंबीमध्ये किंवा कोणत्याही सी फूडमध्ये मी दह्याचा वापर कधीच करत नाही आणि कुणाला तसं सांगतही नाही। कारण सांगते, पहिलं कारण म्हणजे यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो किंवा अंगावर सुरमा उठू शकतो। माझ्यासोबत असं झालंय म्हणून सांगतेय। दुसरे कारण म्हणजे कोळंबी ही पटकन शिजते। दह्यामधील आम्लामुळे कोळंबी जास्त वेळ मॅरिनेट केली तर तिचा पोत हा घट्ट किंवा रबरी होऊ शकतो। त्यामुळे कोकणी किंवा मालवणी पद्धतीच्या काही कोळंबीच्या पदार्थांमध्ये दह्याऐवजी नारळाचे दूध, ओला नारळ, चिंच किंवा कोकम वापरतात। आता अर्धा तास जो तांदूळ भिजत ठेवला होता ना, आता तसेच पातेलं उचलून गॅसवर ठेवायचं आणि 10 मिनिटांनी यामध्ये 2 चमचे तेल आणि बाकीचा उरलेला खडा मसाला, तमालपत्र घालून उकडायला ठेवायचे।
भाताला उकळी आली की यात एक मोठा चमचा मीठ घालायचं आणि हलक्या हाताने झाऱ्याच्या मदतीने तांदूळ हलवून घ्यायचे। इथे बघू शकता तांदूळ 70% शिजलेला आहे। या स्टेजला गॅस बंद करायचा। गॅस बंद केल्यानंतर सांडशीच्या साहाय्याने पातेलं चाळणीमध्ये उपडी करायचं आणि तांदूळ चाळणीमध्ये काढून पुन्हा त्याला गार पाण्याने धुवायचं, म्हणजे कुकिंग प्रोसेस ही स्टॉप होईल। म्हणून गार पाण्याने धुणे ही महत्त्वाची स्टेप आहे, ही अजिबात स्किप करायची नाही। इथे मी 2 चाळणींमध्ये तांदूळ किंवा भात हा पुन्हा गार पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता मी फोडणीसाठी 2 मोठे कांदे आडवे पातळ चिरून घेतलेले आहेत आणि 3 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये 2 चमचे तूप आणि 2 चमचे तेल घालून चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा। मग यामध्ये टोमॅटो घालून 2च मिनिटं परतायचं आणि मग काय, मॅरिनेट केलेली कोळंबी अर्धा ग्लास पाणी घालून छान परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं आता कोळंबी शिजू द्यायची। 20 मिनिटांनंतर कोळंबी मसाल्याचा कलर बघू शकता। कोळंबी ही पूर्ण शिजलेली आहे। आता या स्टेजला गॅस बंद करायचा। इथे मी बिर्याणीसाठी सेम पातेलं हे धुवून घेतलेलं आहे। मग प्रत्येकी एका वाटीमध्ये ऑरेंज फूड कलर, येलो फूड कलर, ग्रीन कलर हा पाणी टाकून मिक्स करून घेतलेला आहे। कलर घालणं न घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आणि मिक्स धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे आणि ऑफकोर्स बरिस्ता आणि तूप सुद्धा लागणार आहे। सगळ्यात आधी पातेल्यामध्ये खाली भाताचा एक थर लावायचा। बरं, या भातातले जर तुम्हाला काही खडे मसाले काढायचे असतील तर या स्टेजला ते तुम्ही वेगळे काढू शकता, मी नाही काढत। मग आधी थोडा या थरांवर ऑरेंज, येलो आणि ग्रीन कलर घालून घ्यायचा। मग त्यावर एक थर हा कोळंबी मसाल्याचा लावायचा आणि त्यावर थोडा बरिस्ता, चिरलेली कोथिंबीर, पुदिना घालायचा आणि 1 चमचा साजूक तूप हे सगळीकडे घालून घ्यायचे। मग पुन्हा रिपीट प्रोसेस करायची। पुन्हा भाताचा एक थर लावून घ्यायचा, पुन्हा 3 प्रकारचे कलर घालून घ्यायचे, पुन्हा एक थर कोळंबी मसाल्याचा लावायचा आणि वरून बरिस्ता, कोथिंबीर, पुदिना, तूप घालून घ्यायचे। मी इथे 3 थरांची बिर्याणी केलेली आहे। पुन्हा पांढऱ्या राईसचा एक थर घालून पुन्हा कलर ॲड केलेले आहेत आणि कोळंबीचा शेवटचा थर लावून आता इथे मी बिर्याणी इसेन्स घातलेला आहे। या जागी तुम्ही केवडा वॉटरसुद्धा वापरू शकता। मग काय, बरिस्ता आणि चॉप कोथिंबीर, पुदिना घालून शेवटचा पांढऱ्या भाताचा एक थर लावलेला आहे आणि या भाताच्या थरावर उरलेले कलर घालून तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना घालून पुन्हा थोडा बिर्याणी इसेन्स घातलेला आहे आणि 1 चमचा साजूक तूप घालून वरून झाकण ठेवून दिलेले आहे। आता मंद गॅसवर एक लहान साईजचा लोखंडी तवा ठेवून त्यावर बिर्याणीचे पातेले ठेवून द्यायचे आणि त्या पातेल्याच्या झाकणावर एक जड दगड ठेवून दिलेला आहे किंवा तुम्ही खलबत्ता जड असेल तर तोही ठेवू शकता। या बिर्याणीला 15 ते 20 मिनिटं दम देऊन घ्यायचा आणि गॅस बंद करून 10 मिनिटं ही बिर्याणी अशीच ठेवून द्यायची। त्याच्यावरचे झाकण हे लगेच काढायचे नाही। 10 मिनिटांनी बिर्याणीला दम देऊन झाल्यावर बिर्याणीचा प्रत्येक दाणा हा लांब सडक आणि वेगळा झालेला आहे। आता प्लेटमध्ये गरम गरम बिर्याणी काढून घेऊन त्यावर मस्त धुवून चिरलेली कोथिंबीर पेरायची आणि बाजूने काकडी, टोमॅटो, कांद्याच्या चकत्यांनी डेकोरेट करायची। तयार आहे कोकणी स्पेशल मसालेदार कोळंबी बिर्याणी।